नमस्कार. भावनिक विश्रांती. सतत इतरांना काय वाटेल यांच्या चिंतेत असण्याने भावनिक विश्रांतीची गरज वाढते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र, सहकारी आणि बॉस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते. अशा वेळेस जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही, ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर काहीही बोलू शकतो, अशा मित्रांना भेटा, फोन करा. तेव्हाच आपल्याला भावनिक विश्रांती मिळेल. आपल्या मनातील गोष्टी बोलता येणं आणि ते ऐकणारा माणूस असणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. सामाजिक विश्रांती. भावनिक विश्रांतीनंतर आता सामाजिक विश्रांती काय असते ते पाहूया. गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे. आपल्या आसपास असणारी माणसे आपण बदलू तर शकत नाही, मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढविणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक विश्रांती. ज्यांच्याशी 2 मिनिटे बोलल्यानंतर लगेच उत्साह जाणवतो, अशा लोकांसोबत संपर्कात राहणे म्हणजेच सामाजिक विश्रांती होय. आणि याची प्रत्येकाला गरज असते. धन्यवाद.